वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आज आपल्याला घ्यायचं आहे रिॲक्शन ऑफ इथर, म्हणजे रिॲक्शन करायची कोणासोबत? इथरसोबत. इथरचा फॉर्म्युला काय आहे? ROR. आर हे सारखे राहू शकतात किंवा वेगळे राहू शकतात. त्याची रिॲक्शन करायची आहे वॉटरसोबत. त्याची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे? वॉटर. हा काय आहे आपला इथर आणि हा काय आहे? वॉटर. हा काय आहे? वॉटर. म्हणजे इथरची रिॲक्शन कोणासोबत करत आहे? वॉटरसोबत. तर काय करेल बघा, इथून जर मी हा आर काढला आणि इथून OH काढला, काय रिमूव्ह झाला? H2O. मग काय झालं बघा, आर H2O नाही, RO सोबत कोण लागेल? H. ROH प्लस हा आर आणि हा OH तो डॅश मध्ये लिहिला आहे म्हणजे R डॅश काय राहिला? OH. म्हणजे दोन्ही काय बनवून राहिले? अल्किल अल्कोहोल. काय बनवून राहिले? अल्किल अल्कोहोल म्हणून राहिले. जे इथरची रिॲक्शन जर मी वॉटर सोबत केली तर काय बनत आहे? अल्किल अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल जर मी दोन ग्रुप सारखे घेतले, वेगळे घेतले तर C2H5 सारखे घेतले असते तर दोन सेम अल्कोहोल भेटले असते. मी वेगळे घेतले प्लस HOH सांगितला HOH. मग आता हा काय करेल? हा C2H5 या OH सोबत काय म्हणजे रिमूव्ह आणि हा काय राहिला? CH3O आणि H सोबत कोणी? H. म्हणजे काय बनेल? CH3OH काय बनेल? CH3OH आणि प्लस C2H5OH प्लस C2H5OH म्हणजे काय बनणार? याचं नाव काय? इथिल मिथिल इथर. याला काय म्हणतात? इथिल मिथिल इथर. याला म्हणतात इथिल मिथिल इथर. याला म्हणतात इथिल मिथिल इथर. याची रिॲक्शन केली आपल्याला काय भेटलं? मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल. काय मिळाला? मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल. जर दुसरी रिॲक्शन आपण केली इथरची जी रिॲक्शन आपण केली PCl5 सोबत, PCl5 या सारखे राहू शकतात किंवा वेगळे राहू शकतात. कोणासोबत केले? PCl5 सोबत. तर काय करेल मग बघा, इथून काय काढेल? R आणि इथून एक काढेल Cl. काय केला? इथून एक R आणि इथून एक Cl. काय बनेल? RCl प्लस अजून R आहे अजून एक R सोबत अजून एक Cl काढ. काय केले? दोन R सोबत दोन Cl काढून घेतले. 5 Cl माझ्याकडे होते, म्हणजे क्लोरीन 5 होते, दोन गेले, तिथे राहिले 3. म्हणजे 3 क्लोरीन, फॉस्फरस आणि एक राहिला ऑक्सिजन. प्लस म्हणून काय लिहू शकतो आपण? POCl3. काय लिहू शकतो? POCl3. म्हणजे काय बनला आपला? अल्किल क्लोराईड. काय बनला? अल्किल क्लोराईड. कशापासून? इथर पासून. हा काय आहे आपला? इथर. आणि हा काय आहे? फॉस्फरस पेंटा. याचं नाव आहे फॉस्फरस पेंटा क्लोराईड. फॉस्फरस पेंटा क्लोराईड किंवा हलाइड ब्रोमाइड लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल घेतले मी सपोज घेतले CH3O C2H5 घेतली CH2 याला म्हणतात इथिल मिथॉक्साइड. इथिल मिथॉक्साइड याची रिॲक्शन केली PCl5 सोबत. कोणासोबत? PCl5 सोबत. काय करेल? CH3 सोबत एक Cl जाईल म्हणजे काय करेल? CH3Cl प्लस C2H5Cl काय करेल? CH3Cl आणि C2H5Cl. किती Cl निघाले? 2. किती राहिले? 3. म्हणजे POCl3. याचं नाव काय होईल? मिथिल क्लोराईड. याचं नाव होईल मिथिल क्लोराईड आणि याचं नाव C2H5 आहे तर इथिल क्लोराईड. इथिल क्लोरीन आहे म्हणून क्लोराईड. म्हणजे जेव्हा आपण इथरची रिॲक्शन कोणासोबत करत आहोत? फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत. दोन प्रोडक्ट भेटत आहेत, एक मिथिल क्लोराईड आणि एक इथिल क्लोराईड. ही तुम्हाला मागच्या वर्षीच पेपरमध्ये विचारलेली होती. व्हेरी आयन. आणि लास्ट पार्ट आहे आपले युजेस. काय आहे? युजेस कोणाकोणाचे? पहिला आहे आपला अल्कोहोल. पहिला काय आहे? अल्कोहोल. दुसरा आहे इथर आणि थर्ड आहे फिनॉल. या तिघांचे काही लिहायचे आहेत आपल्याला युजेस. द युजेस म्हणजे ते कशासाठी यूज होतात? फिनॉल आणि इथर एनी टाइम सॉल्व्हंट म्हणून
यूज होतो त्यासाठी सॉल्व्हंट म्हणून, आणि हा यूज होतो ॲज अ अँटीसेप्टिक, म्हणजे फिनॉल यूज होतो ॲज अ अँटीसेप्टिक आणि अल्कोहोल आणि इथर यूज होतात कशासाठी सॉल्व्हंटसाठी. पण इथं अजून यूज होतो ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणून. आपण लिहितो ना ड्राय इथेन, पुढे यूज होतो ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणून, आणि ह्या कॅन्सरमध्ये पण यूज होतो. आणि फ्रीजिंग रिएजंट पण आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येकाचे काही लिहायचे आहेत, युजेस लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येकाचे युजेस लिहून अल्कोहोल फिनॉलचे इतर युजेस लिहायचे आहेत. बाकी हा चॅप्टर आपल्याला संपलेला आहे. पुढचा चॅप्टर आपण कोणता चालू करू हे तुम्ही कमेंटमध्ये सांगाल. बाकी नेक्स्ट क्लास.